आज दिवसाची सकाळ खूप लवकर झालेली होती. झालेली काय, काल रात्री झोपच नाही आली एक्साइटमेंटच्या चक्करमध्ये. असं कुठं ट्रिपला पिकनिकला जायचं म्हटलं ना तर मला अजिबात झोप लागत नव्हती. असं वाटत होतं कधी सकाळ होते, कधी मी आवरते आणि कधी जाते. दररोज मला 10-12 अलाराम लावावे लागतात उठण्यासाठी. आज मला एकही अलारामची गरज पडली नाही. बरं असं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल. तर आज आहे ना मला खूप जास्त एक्साइटमेंट होती. आज आम्हाला जायचं होतं ट्रिपला. प्रथम झाल्यापासून आहे ना मला आठवत नाही की मी एखाद्या अशा छानशा ट्रिपवर गेले. एक तर रिलेटिव्सच्या घरी जा, माहेरी जा किंवा सासरी जा, यामध्येच असं माझं जग फिरायला लागलेलं होतं. पण आज फायनली ना मला तो चान्स मिळाला आणि मी तर अजिबात सोडला नाही. कारण की ना एन्जॉयमेंट करण्याचे दिवस आहे ना अजिबात सोडायचे नसतात. एक्साइटमेंटच्या चक्करमध्ये मी बॅकग्राऊंडमध्ये खूप छान असे गाणे लावले होते. मस्त डान्स करत करत आवरून घेतलं. प्रथमला देखील मी माझ्यासोबत घेऊन जाणार होते, त्यामुळे त्याचंही सकाळी सकाळी आवरून घ्यायचं होतं. आणि महत्वाचं म्हणजे त्याला कुठं बाहेर जायचं म्हटलं ना तर तो अजिबात नखरे करत नाही, पटकन उठून आवरायला घेतो. तसंच आज त्यानं केलंय. मी त्याला फक्त म्हटले चल बेटा आपल्याला बाहेर जायचंय. मुलगा लगेच तयार झाला आणि छान असं याला तयार करून घेतलं. तर घरातून निघेपर्यंत 7:30 तर झालेले होते आणि 7:30 वाजता आम्ही एकदम तयार होऊन निघालो होतो. सकाळी 7लाच निघायचा प्लॅन होता, पण निघायचं म्हटलं ना तर थोडंफार लेडीज म्हटल्यानंतर उशीर होतोच. कारण की आपण गृहिणी ना असं सगळं काही सोडून लगेच निघता नाही येत आपल्याला. थोडीफार काय पूर्ण तयारी आपल्याला करूनच घराबाहेर निघावं लागतं. म्हणून थोडाफार उशीर झालता आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो होतो. तर आज आम्ही आलेलो होतो खटोड फार्म्सला. हुरडा पार्टीसाठी खूप फेमस आहे आणि तसंही हिवाळा सुरू झाला तर हे फार्म सुरू असतं. तिथं गेल्यानंतर आमची तिकीट वगैरे काही बुकिंग नव्हती, म्हणून तिकीट काढलं तर त्यांनी असं काही स्टिकर हातामध्ये स्टिक केलेलं होतं आणि त्यानंतर आम्हाला एंट्री दिली. तर इथे येताना आहे ना तुम्ही थोडीशी ना चौकशी वगैरे करून या. कारण की आम्हाला आहे ना यायला आहे ना म्हणजे सिन्नरवरून यायला आम्हाला हार्डली इथं 2 ते 3 तास लागायला हवे होते. पण आम्हाला लोकेशन आणि ते जे काही एक्झॅक्ट ब्रांच आहे तेच माहीत नव्हतं. आणि त्यामुळं काय झालं, आम्हाला इथं यायला लिटरली 5 तास लागलेले आहे. आम्ही सकाळी 8 वाजता तिथून निघालो होतो सिन्नरवरून आणि इथं यायला आम्हाला 1 वाजलेला होता. म्हणजे आमचा अर्धा दिवस इथं कम्प्लिटली गेलेला होता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा खटोड फार्म आहेत ना त्याच्या 2 ब्रांचेस आहे. एक तुम्ही एक्झॅक्ट औरंगाबादमध्ये जर गेलं ना छत्रपती संभाजीनगरमध्ये तर तिथं खटोड फार्म हाऊस म्हणून एक आहे. आणि इथं जर आले ना तर तुम्हाला एक खटोड फार्म म्हणून आहे, जिथं की स्पेशली मोठं असं हे फार्म आहे. जर तुम्ही जे छत्रपती संभाजीनगरबद्दल जर गेलं ना ते फक्त ना लहान मुलांसाठी एक प्ले स्टेशन म्हणून आहे. पण आमचं हे चूक झालं की आम्हाला माहीत नव्हतं की याच्या 2 ब्रांचेस आहे. आणि त्यामुळं असं झालं की आमची थोडीशी जमलिंग झाली आणि थोडासा मूड ऑफसुद्धा झालेला होता. तर हेच एक म्हणायचं होतं की जर तुम्हाला खटोड फार्म जर माहीत नसेल ना तर एकदा डिटेल्स घ्या. कारण की फार्म हाऊस वेगळा आहे आणि फार्म वेगळा आहे. तर हे लक्षात घ्या आणि नेक्स्ट टाइम येताना आहे ना तुमची ट्रिप आहे ना थोडं प्रॉपर प्लॅनिंगनेच घ्या, ठीक आहे. ते एक्झॅक्ट लोकेशन माहीत नव्हतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना यांची ना सर्व्हिस आहे ना थोडीशी डाऊटफुल होती. कारण की ते आम्हाला आहे ना गडीत फार्म हाऊसचं ॲड्रेस शेअर करायचे आणि गडीत इकडचं. त्यामुळं आमचं इकडं जाऊ का तिकडं जाऊ यामध्ये बराच टाइमपास झाला आणि आमचा अर्धा दिवस यामध्येच निघून गेलेला होता. खूप जास्त चिडचिड होत होती. दुसरीकडे जायची प्लॅनिंग सुद्धा सुरू झालेली होती, पण म्हटलं ठीक आहे हा एक लास्ट ट्राय देऊन बघूया, नंतर आपण दुसरीकडे जायचं ठरवूया. पण हा लास्ट प्लॅन आमचा बरोबर सक्सेसफुल झाला आणि मस्तपैकी आमची इथे एंट्री वगैरे झाली. पासेस वगैरे घेऊन झाले, एंट्री झाली आणि आल्यानंतर लगेचच आम्हाला ना त्यांनी मस्त छान असा उसाचा रस दिला वेलकम ड्रिंक म्हणून. ते घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही सकाळी खूप लवकर निघालो होतो. तर नाश्ता वगैरे आम्ही काहीच केलेलं नव्हतं, म्हणून पहिले आम्ही खाण्याकडे तुटलो होतो. कारण की ना सकाळी आम्ही 7 वाजेपासून निघालेलो होतो तर 1 वाजेपर्यंत उपाशीच होतो. कारण की आम्हाला असं वाटत होतं की आत्ता येऊन जाईल, तेव्हा येऊन जाईल. आणि आम्हाला आहे ना त्या जमलिंगमध्ये ना इकडे जाऊ का तिकडे जाऊ यामध्ये आम्हाला 1-1.5 तास आरामात निघून गेला. पण त्यांनी आम्हाला काही नाही नाश्ता वगैरे थोडासा अरेंज करून दिलता, तर तोच इथे करून घेतला. प्रथमनेही केला. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आमचं आहे ना एक्सप्लोर करायचं काम सुरू झालेलं होतं.
बघता बघता आम्ही जेव्हा सर्च केलं ना, त्यावेळेस कळलं की इथं भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे ज्यांचा आपण अनुभव किंवा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. त्यातूनच हा एक अनुभव होता घोड्याचा. तर मी याआधी कधीच आहे ना अशी हॉर्स रायडिंग कधीच केलेली नाहीये. पण मी पहिल्यांदा लाईफमध्ये असं काहीतरी केलंय. थोडी भीती वाटत होती की मी पडेल म्हणून. पण ठीक आहे. पण खूप छान एक्सपिरियन्स होता. तर माझी काही ती क्लिप आली नाही कारण की माझ्या व्हिडिओच्या वेळेस आहे ना तो थोडासा प्रॉब्लेम झाला आणि इथे प्रथमला आहे ना स्विमिंग पूलमध्ये जाण्याची खूप जास्त इच्छा होत होती. पण मी काही त्याला जाऊ दिलं नाही कारण की ऑब्व्हियसली थोडंसं खोल होतं. लहान मुलांचं होतं, पण तिकडं मी काही घेऊन नाही गेले कारण की मला माहीत होतं, एकदा जर याला पाण्यात जर घेऊन गेले ना, तर पूर्ण दिवस मला इथंच बसावं लागेल. म्हणून त्याला मी फक्त साईडवरून असा व्ह्यू वगैरे देऊन आणलं, जेणेकरून त्यालाही मजा येईल. पण पाण्यात वगैरे मी काही त्याला ठेवलं नाही. एक स्त्री ना जेव्हा मैत्रीण बनण्यावर येते ना, तर खूप जास्त काही होतं आणि जेव्हा ऑपोजिशन बनण्यावर येते ना, तर त्यावेळेस आपल्याला माहीतच आहे. तर अशा काही फ्रेंड्स जर आपल्या लाईफमध्ये असेल ना, तर आपलं लाईफ अगदी सोनं होऊन जातं. एखाद्या वेळेस जर बाहेर आले ना, तर मला टेन्शन यायचं की मी प्रथमला कसं सांभाळेल म्हणून. पण या ट्रिपला मला अजिबात टेन्शन आलं नाही कारण की सगळ्या ज्या लेडीज होत्या ना, त्या एक मदर्स होत्या, एक आई होत्या. त्यामुळे त्यांना माहीत होतं की मुलांना कसं सांभाळायचंय म्हणून सगळं काही खूप इझिली मॅनेज होऊन गेलं. मला थोडं सुद्धा टेन्शन घ्यायची गरज पडली नाही. त्यामुळे मला ही ट्रिप खूप खऱ्या अर्थाने एन्जॉय करता आली. मला कधी वाटलं नव्हतं की मी असं काही झिप वगैरे माझ्या लाईफमध्ये करू शकेल म्हणून. पण आज मी माझ्या लाईफमध्ये झिप असा अनुभव घेतला ना, इतका छान होता ना, खूपच मस्त होता. मला म्हणजे विश्वास बसत नव्हता की एवढा मोठा स्टंट मी करू शकले म्हणून. खूप मोठा नाहीये, पण माझ्यासाठी मात्र हा मोठा होता. त्यानंतर 5:00-5:30च्या दरम्यान आहे ना, इथे हुरडा पार्टी सुरू झालेली होती. यांना असं हुरडा वाजताना बघून आहे ना, मला माझ्या आईची आणि पप्पाची खूप जास्त आठवण येत होती. कारण की एक शेतकरीची मुलगी असल्याने ना, मला माहिती आहे की हे कसं करतात आणि काय करतात ते. मला अजून आठवतं की आई-वडील हे आणायचे म्हणून आणि आम्ही ते तव्यावर भाजून त्यावर मीठ टाकून खायचो. पण आता आपण एक मेट्रो सिटीमध्ये राहतो, तर अशा ठिकाणी हे इझिली अवेलेबल नसतं. तर हे असे काही फार्म हाऊसचे टूर किंवा ट्रिप आपल्याला बुक करावे लागतात आणि तेव्हा काही आपल्याला हे अनुभव घेता येतात. इथे त्यांनी अनहेल्दी वस्तू सुद्धा खूप हेल्दी पद्धतीने सर्व केलेली होती. तर हा पिझ्झा आहे ना, त्यांनी अगदी रोटीचा जो काही बेस आहे त्याने बनवलेला होता. म्हणजे अगदी 0 मैदावाली ही रेसिपी होती. सोबतच त्यांनी हुरडा भेळ आणि खाकरा सर्व केलेला होता. खूपच अमेझिंग होता आणि सीझनल फ्रूट सुद्धा अवेलेबल होते. इतका छान अनुभव होता. असं वाटत होतं किती खावं किती नाही. पण पोटाच्या वरती जाणार नाही. पण इतके टेस्टी अनुभव होते की नाही, खूपच छान वाटत होते. त्यामध्ये इथे ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या जशा की नेल आर्ट, टॅटू आर्टिस्ट. पण नेल आर्ट बघायला माझे नखं खूप छोटे-छोटे होते म्हणून मी काय नेल आर्ट वगैरे बनवलं नाही. आणि पॉटरीचं पण होतं पण त्यात काही आम्ही इंटरेस्टेड सुद्धा होता. पण म्हटलं नको बाबा इतक्या वेळ कोण बसेल त्यापेक्षा आपण दुसरीकडे ठेवूयात. तर इथे प्रथमला थोडंसं एन्जॉय करू देत होते. त्यानंतर प्रथमचा सगळ्यात जो फेव्हरेट सेक्शन होता ना त्यामध्ये आलो आम्ही. ज्यामध्ये होतं कॅमल राईड, हॉर्स राईड, ट्रॅक्टर राईड अशा खूप साऱ्या राईड होत्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ना हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये. पण लहान मुलांसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं होतं. कारण की त्यांना हे अनुभवायला मिळणार होतं. आपली जी जनरेशन होती ना ती यामधून गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला नवीन वाटत नाही. पण आपली पुढची जी जनरेशन आहे ना ती एकतर मेट्रो सिटीमध्ये राहते किंवा प्रॉपर सिटीमध्ये राहते. तर अशा वेळेस आहे ना त्यांना हे असं काही ट्रॅक्टर राईड, बैलगाडीची राईड हे काहीच माहीत नसतं. तर त्यावेळेस आहे ना त्यांना हे फार्म हाऊस एक त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची एक चांगला पर्याय आहे. म्हणून एकदा तरी त्यांना आहे ना असा अनुभव द्या, लहान मुलांना तरी. आणि त्यासोबत आपल्यालाही एक छान अनुभव आणि रेस्ट आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टी मिळते. म्हणून फार्म हाऊस मला तरी वाटतं की तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करायला हवं. स्वतःसाठी नाही पण लहान मुलांसाठी सुद्धा तरी एकदा तरी अनुभव घ्यायला पाहिजे. मला तर आहे ना अजिबात जज न करणारा डान्स आहे ना खूप जास्त आवडतो आणि त्यात आहे हा फ्री डान्स. आम्ही सगळ्यांनी थोडा वेळ तरी हा डान्स वगैरे केला. जेवढं काही खाल्लेलं होतं ना सगळं पचून गेलेलं होतं. इतका धिंगाणा आणि मस्ती केलेली होती. त्यानंतर हा एक बॅलन्सिंग शो बघितला. खूप आश्चर्यचकित वाटत होता कारण की इतक्याशा दोरीवरती एवढा मोठा बॅलन्स कसं होईल यासाठी आम्ही क्युरियस होतो. तर त्यानंतर आहे ना संध्याकाळ होत आली. भरपूर म्हणजे फोटो वगैरे क्लिक केले त्यामध्येच खूप जास्त वेळ गेला.
आणि अंधारही पडत चाललेला होता आणि आम्हाला निघायचं होतं. आणि निघाल्यानंतर आहे ना कुठे थांबता येणार नाही म्हणून आम्ही इथं थोडंसं जेवून घेतलं. डिनरमध्ये थोडंसं असं छानसे मेनू होतं, जसे की नूडल्स, त्याच्यानंतर गुलाबजाम, पनीर, मलाई, मेथी अशा खूप साऱ्या भाज्या होत्या. आणि त्यानंतर मुलांची इथं मस्ती चाललेली होती. मागे ना छान अशी ना संगीत खुर्ची चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल त्याचा. पण त्यामुळे ना तर आम्हाला ना खूप जास्त उशीर होतोय ऑलरेडी. त्यामुळे ना आता आम्हाला थांबता येत नाहीये. नाहीतर थांबता आलं असतं ना तर नक्की संगीत खुर्ची एन्जॉय करून गेलं असतं. पण ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम बघूयात. तर असाच होता आजचा ब्लॉग. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया असाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह. तर असा आजचा खूप मस्त आणि एन्जॉयबल दिवस गेलेला होता. जायची इच्छा होत नव्हती पण जावं लागलं शेवटी.